देखील आहे। आज औदुंबर पंचमी अशा एका झाडाखाली एक तुपाचा दिवा लावा व काही सेवा नक्कीच करा। याने आपले जे काही गुरु पाठबळ आहे ते वाढणार आहे। जेव्हा गुरुचे पाठबळ भक्कम असेल तेव्हा आपल्याला जीवनात सुख, समृद्धी, ऐश्वर्य याची प्राप्ती होत असते। आपल्या आयुष्यातील स्ट्रगल आहे ते कमी होतं आणि आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते। तर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। औदुंबर पंचमीच्या दिवशी काही सेवा व उपाय नक्कीच कराव्यात। त्या कुठल्या आहे बघा, आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जवळपास जिथे कुठे औदुंबराचे झाड असेल त्या औदुंबराला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं। स्वतः दत्तगुरु महाराजांनी सांगितलं आहे, या औदुंबराच्या मुळाशी माझा वास राहणार आहे आणि त्याचबरोबर या औदुंबरामध्ये 64 योगिनींची देखील वास आहे। जो कोणी भक्त या औदुंबराची अगदी मनोभावे सेवा करेल त्याच्या प्रत्येक इच्छा ज्या कुठल्या आहेत त्या पूर्ण होतील आणि या औदुंबर वृक्षाला साक्षात भगवान विष्णू यांचा आशीर्वाद भेटलेला आहे। जेव्हा भगवान विष्णू नरसिंह रूपामध्ये आपल्या भक्तासाठी एका राक्षसाचा वध करतात तेव्हा त्या राक्षसाच्या पोटातील विष असतं म्हणजे रक्त असतं ते त्यांच्या नखामध्ये जातं, तेव्हा त्या नखांची खूप आग होऊ लागते। जेव्हा भगवान विष्णूंच्या त्यांच्या नरसिंह अवतारातील नखांची आग होते तेव्हा स्वतः माता लक्ष्मीने जवळच असलेल्या औदुंबराची काही फळे आणली व त्यामध्ये त्यांना नखं रोवण्यास सांगितली। जेव्हा नरसिंहांनी त्यात नखं रोवली तेव्हा त्यांना शांत वाटू लागले आणि त्यांनी या औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की हा कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाईल। मृत्यू आल्यानंतर जे काही शव असतं ते जे औदुंबर वृक्षाखालून गेले तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, त्याची सर्व पापांपासून मुक्ती होते। एवढे महत्त्व या औदुंबर वृक्षाचे आहे। या औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाला आपल्याला 3 तांब्या जल अर्पण करायचं आहे, म्हणजेच 3 तांबे पाणी अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळद कुंकू लावावं, अगरबत्ती लावावी आणि शक्य झाल्यास थोडी साखर किंवा खडी साखर देखील टाकावी। त्याने तेथील मुंग्यांना अन्न मिळणार आहे। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याचे देखील पुण्य मिळते। यानंतर एक तुपाचा दिवा लावावा व औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा माराव्यात। 11, 21, 51, 108 जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात, पण किमान 11 तरी नक्कीच घालाव्यात। या प्रदक्षिणा पूर्ण करत असताना आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण देखील केले तरी खूप महत्त्वाचे आहे, कारण औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करण्याइतकं पुण्यवान व भाग्य असतं। हे जी व्यक्ती भाग्यवान किंवा पुण्यवान असेल तीच व्यक्ती करू शकते, कारण या औदुंबर पंचमीच्या दिवशी जी व्यक्ती संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करते ती व्यक्तीला आयुष्यात कधी महाराज कधीही एकटे सोडत नाहीत। त्यामुळे आयुष्यात खूप पुण्य मिळणार आहे। जर हे शक्य नसेल तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय किंवा दोन्हीही शक्य झाल्यास दोन्हीही अध्याय पठण करायचे आहे। पठण करताना स्वतः आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात तरी ते पठण करायचे आहे। त्याचबरोबर एक अगरबत्ती लावावी व एक तुपाचा दिवा देखील लावून ठेवावा। औदुंबर वृक्षाखाली एक मातीची पंतीत शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावावा व ती पंतीत तिथेच ठेवावी। जर काहीच नाही जमले तर किमान या दिवशी 108 वेळा श्री गुरुदेव दत्त,
श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा व औदुंबराला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. त्याचबरोबर या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करावा व आवर्जून आज ही सेवा नक्की करा आणि आपले गुरु पाठबळ आहे ते भक्कम करा. गुरूंची सेवा करा. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी मार्ग मिळत नाही आहे, त्यांनी या सेवा नक्कीच कराव्या व महाराजांना सांगायचं आहे, मला या समस्यांतून मार्ग दाखवा. त्याचबरोबर तुमची साथ मला लाभू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या. तुम्ही जो मार्ग दाखवाल तोच माझ्यासाठी योग्य असेल व तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी मी सदैव तयार आहे, अशी तुम्हाला जी वाटेल ती प्रार्थना करू शकता. गुरूंना शरण जा. आपल्या समस्या सांगा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या महाराजांना सांगा. महाराज तुमच्यावर नक्कीच कृपा करतील व कृपा तुमच्यावर झाल्यावर तुमच्या कुटुंबावर देखील त्यांची कृपा होणार आहे. जेव्हा गुरूंची कृपा आपल्यावर होते ना, तेव्हा जीवनात कोणतीच गोष्टी ह्या अशक्य राहत नाही. अशक्य हे शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती जेव्हा आपल्यावर गुरूंचा आशीर्वाद, गुरूंची कृपा आपल्यावर होते तेव्हा यायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.